इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित गट फुटल्यानंतर हसन मुश्रीफ पालकमंत्री इचलकरंजी पहिल्यांदाच आलेले आहेत, दुसऱ्यांदा आले आहेत, पदं वाटप झालेले आहेत. काय सांगाल साहेब, आज कार्यक्रम उत्कृष्ट झाला? नाही, विठ्ठलराव चोपडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची धुरा दिल्यानंतर 6 महिन्यांनी एक अतिशय चांगली आणि भक्कम एक फळी त्यांनी उभी केलेली आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ आणि इचलकरंजी शहरामध्ये सर्व भागातील सर्व समाजाच्या सर्व लोकांना सामावून त्यांनी आज भक्कम कार्यकारिणी केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो. कोल्हापूरची लोकसभेचे उमेदवार असू दे किंवा इचलकरंजी लोकसभा अजून जाहीर झाले नाही, त्याबद्दल महायुतीमध्ये कुठेतरी झुजूत चालू आहे असं काय वाटतं? लवकरात लवकर होईल. मला वाटतं आज काय तर ते दिल्लीला तिन्ही नेतेमंडळी जाणार होते. देवेंद्र फडणवीस साहेब आधी गेलेले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार, मला वाटते आज हा प्रश्न मिटेल असं मला वाटतंय. पालकमंत्री म्हणून आहे तुम्ही, इचलकरंजीला पाणी कशात सुळकुडमधून देणार का? मगाशी सांगितलं, इचलकरंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी देण्याचं काम मी नक्की करेन. इचलकरंजी शहराला मुबलक पाणी देण्याचं काम, शुद्ध देण्याचं काम मी करेन असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन निखिल विशेष, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.